सध्याच्या आधुनिक आणि प्रगत आयुष्यामध्ये माणसाचे प्रत्येक क्षण हे धावत्या पट्टीवर असल्याने आयुष्याच्या अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींकडे दुर्लक्ष होते. माणसाचे अस्तित्व, त्याचे जगणं हे त्याच्या आरोग्यावर अवलंबून असते आणि हेच आरोग्य जपण्यासाठी आणि धावत्या आयुष्यात आरोग्याची काळजी घेणं ही काळाची गरज झाली आहे. निरोगी आयुष्याचा ध्यास उराशी बाळगून नाशिकमधील डॉक्टर संकेत ज्ञानेश्वर हगवणे, डॉक्टर तेजस लक्ष्मण काकडे आणि डॉक्टर गणेश पुंडलिक आहेत यांच्या संकल्पनेतून न्यासा बिल्डिंग सेंटर, गाडगेनगर, मखमलाबाद रोड, नाशिक येथे वेलनेस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाने मॉड्यूलर ऑपरेशन उपकरणे असलेली 7 बेडची अद्ययावत रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी नाशिक महानगरपालिकाचे महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास अण्णा शिंदे तसेच मराठा विद्याप्रसारक समाजाच्या माजी चिटणीस नीलमताई पवार यांच्या हस्ते वीज कापून हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सामाजिक कार्य व बांधिलकी असलेली व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार देखील देण्यात आले तसेच वृणवेल या स्मरणिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले. मानवी आरोग्याला 24 तास उपलब्ध असणारे ब्लड बँक सुविधा, सर्व प्रकारचे मेडिक्लेम, कॅशलेस सुविधा, 24 तास मेडिकल पॅथॉलॉजी आणि तसेच ॲम्ब्युलन्स सेवा ही देखील येथे उपलब्ध आहे. त्या दुसरीकडे अत्यंत कुशल आणि अनुभवी डॉक्टरांची टीम आपल्या सेवेसाठी तत्पर उभी आहे. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, हृदयरोग विभाग, स्ट्रेस टेस्ट, कर्करोग अशा अनेक आजारांचे समाधान एकाच छताखाली उपलब्ध असल्याने मानवी जीवनाला आरोग्य जपणे सोयीस्कर होणार आहे. डायरेक्टर ग्रो लाईफ वेलनेस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे हॉस्पिटल आज आपण त्याचं लोकार्पण करत आहोत. ते हॉस्पिटल हे ग्रामीण भाग आणि शहरी भाग यांच्या मध्यभागी स्थित असून इथून पुढे ग्रामीण भागाकडे जाणारा जो 200 किलोमीटरचा रस्ता आहे त्यासाठी एवढं सुसज्ज आणि सगळ्या सुविधांनी युक्त असं हॉस्पिटल इथे कोणतंही नव्हतं. आपले नातलग, जिवलग आणि आजूबाजूच्या लोकांना जेव्हा हृदयाचा अटॅक यायचा, तीव्र झटके यायचे, त्याच्यामध्ये आपण खूप सारे चांगले लोक गमावले. त्यांच्यातून त्या गोष्टीतून धडा शिकून आपण त्यांच्यासाठी ही सुविधा ग्रामीण भागापर्यंत आणून पोहोचवलेली आहे. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणंही गरजेचं आहे आणि तज्ञ डॉक्टर असणंही गरजेचं आहे. आज आपल्या हॉस्पिटलला अनेक तज्ञ डॉक्टर असून कॅन्सरची ऑपरेशन पर्यंत आणि कॅन्सरची ट्रीटमेंट पर्यंत पासून तर हृदयाच्या ट्रीटमेंट पर्यंत तर टुडिको, UAG या सुविधांनी अद्यावत असं डायग्नोस्टिक सेंटर या सगळं एका रूफ अंडर येत आहे. ICU क्रिटिकल केअर मध्ये आपण डायलिसिस युनिट, CRRT, त्यातले त्यात निगेटिव्ह आयसोलेशन, इन्फेक्शन असलेल्या लोकांसाठी सेपरेट वॉर्ड याची सुविधा आपण करत आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ज्या समाजाशी आपण जुळले गेलो आहे त्यांच्यासाठी त्यांच्यापर्यंत ही सुविधा आम्ही आणून पोहोचू शकलो, याच्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत की त्यांनी आम्हाला जी प्रेरणा दिली त्याच्यामुळे आपलं हॉस्पिटल इथपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि इथून पुढे आम्ही त्यांच्यासाठी काही ना काही कार्य करत राहू. या हॉस्पिटलच्या मार्फत अनेक सामाजिक कामं, या हॉस्पिटलच्या मार्फत अनेक आरोग्य रिलेटेड कॅम्प्स, आरोग्य रिलेटेड चेकअप्स आम्ही करत राहणार आहोत. आणि इथून पुढेही ज्यावेळेस एखादा माणूस अडचणीत असेल तर त्याला पहिला स्टॉप म्हणून आम्ही ग्रो लाईफ वेलनेस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कायम 24 तास तुमच्या सेवेत उपलब्ध राहू. हॉस्पिटल हे मखमलाबाद रोड वरील न्यासा बिल्डिंग कॉम्प्लेक्स याच्यामधल्या 3ऱ्या पूर्ण मजल्यावरती स्थित आहे. आणि याचा नवीनच होणारा डायग्नोस्टिक विभाग व लवकरच CT स्कॅन, कॅथ लॅबची सुविधा इथे उपलब्ध होणार आहे. 3ऱ्या मजल्यावर जरी असलं तर याच्यासाठी स्ट्रेचर लिफ्ट इमर्जन्सीसाठी पूर्णपणे अद्यावत प्रकारे अवेलेबल आहे. 24 आवर्स इथे इमर्जन्सी स्टाफ, इमर्जन्सी डॉक्टर, MD डॉक्टरांचं 24 तास बॅकअप हे आपल्या हॉस्पिटलसाठी कायम अवेलेबल आहे. तर त्याचा मला असं वाटतंय मखमलाबादकर, हरसुलकर, मातोरीकर आणि आजूबाजूचा एरिया उत्तर नाशिक मधला येवल्यापासून तर धारणगाव, त्या त्र्यंबकेश्वर पासून तर दिंडोरी ह्या सगळ्या एरियाला ह्या हॉस्पिटलला सेंट्रल प्लेस वरती सगळ्या सुविधा लवकरात लवकर अप्रोचेबल राहतील. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ग्रो लाईफ वेलनेस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ आहे. त्यानिमित्तानं आपण इथे सगळ्या आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्याच्याबद्दल धन्यवाद. हे जे हॉस्पिटल आहे आपलं त्याच्यामध्ये सगळ्या अद्ययावत सुविधा आहेत. हे हॉस्पिटल 60 बेड हॉस्पिटल आहे. त्याच पद्धतीने इथे 15 ते 20 बेडचा ICU आहे आणि त्याच्यामध्ये स्वतंत्र विभाग पण आहे, जसं पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन आणि निगेटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशनचे स्वतंत्र कक्ष आहेत. त्याच पद्धतीने इथे प्रशिस्त कॅबिन्स आहेत डॉक्टरांना OPD काढण्यासाठी. वेल पार्किंग सुविधा आहे. आपल्याकडे जनरेटरचा बॅकअप पण पूर्णपणे आहे, ज्याच्यावर सगळ्या गोष्टी होऊ शकतात हॉस्पिटलच्या. तसंच 15 बेडेड आपल्याकडे स्पेशल डिलक्स रूम आहेत, जिथं सगळ्या सोयी सुविधा आहेत.
तसंच ऑपरेशन थिएटर आहे जे लॅमिनार पद्धतीने आहे. तसंच आपल्याकडे एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, आर्थ्रोस्कोपी करण्यासाठी अद्ययावत स्ट्रायकर सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये आपण सर्जरी एकदम चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर असं हे सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल आजपासून स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक.